राजीनामा झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. राजीनामा झालाच पाहिजे. राजीनामा झालाच पाहिजे. DBJ कॉलेजच्या समोर ठाकरे सेनेच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सह्यांची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि तरुण युवा नेते विक्रांत जाधव आहेत, पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर आहेत आणि हे विद्यार्थी या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी एकवटलेले आहेत. हा उपक्रम काय आहे याची माहिती खुद्द विक्रांत जाधव यांच्याकडून आपण जाणून घेऊया. हा उपक्रम नेमका काय आहे आणि तुमचा संदेश काय आहे? गेले 20-25 दिवस जे विद्यार्थी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवर बसून आहेत, त्यांनी 20 जुलैला एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये ज्या पद्धतीने अमानुषपणे त्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली ते सगळं बघता आधीपासूनच, परंतु त्यानंतर अधिक तडफेने आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे जंतर मंतरवर गेलेले आपण सर्वांनी पाहिलं. आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे युवासेना प्रमुख हे सातत्याने मुंबईत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही जी निदर्शनं करतात त्यांना ते स्वतः काळजीपूर्वक लक्ष देत आहेत आणि त्यामुळे आमच्या पक्षाने या सगळ्या गोष्टीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आज त्याचाच एक भाग म्हणून आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यातल्या 9च्या 9 तालुक्यांमध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ही स्वाक्षरी मोहीम एक आपला सहभाग म्हणून या सगळ्याचा या लाठीचार्जचा निषेध म्हणून त्या ठिकाणी नोंदवण्याकरता म्हणून आम्ही सर्वांनी ही स्वाक्षरी मोहीम राबवली आणि त्याचाच भाग म्हणून आज ही चिपळूणमध्ये स्वाक्षरी मोहीम पार पडते. काय कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. आपण बघितलं असाल इकडे मागचा बोर्ड जर आपण बघितलं तर आम्ही काही कोणाला बोलवलेलं नाही, परंतु विद्यार्थी मगापासून जे बघतायत ते स्वतःहून येऊन त्या ठिकाणी या बोर्डवरती सही करून आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवत आहेत आणि त्यामुळे एक मात्र नक्की आहे की प्रचंड प्रमाणात तरुणाईच्या मनामध्ये या सरकारबद्दल या शिक्षण मंत्र्यांबद्दल प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष आहे, राग आहे आणि ते या सहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते व्यक्त करतात. आपण सगळीकडे फिरता, विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण सोडवता, तर स्थानिक विद्यार्थ्यांची काय भावना आहे? मी म्हटलं ना, स्थानिक विद्यार्थ्यांची हीच भावना आहे की ज्या पद्धतीने ते पेपर फुटीचं प्रकरण चालू आहे तर दिसायला वरवर फार सोपं वाटतं, परंतु त्याची पाळंमुळं फार खोलपर्यंत रुजलेली आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा कुठेतरी कायमचा निभाव हा लागला पाहिजे. एक शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा तर त्यातला झालाच पाहिजे, जेणेकरून परत ह्या अशा गोष्टी होताना सरकारी अधिकाऱ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण होईल. हीच भावना इथल्या विद्यार्थ्यांची देखील आहे. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातनं, महाराष्ट्रातनं किंवा इतर राज्यातनं सुद्धा विद्यार्थी मोठ्या संख्येने जात आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यामधनं काही तुकडी किंवा काही विद्यार्थ्यांचं पथक तिथे दिल्लीला पाठवण्याचं काही नियोजन आहे का? असं आहे की प्रत्येक जण आपापल्या परीने त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने जंतर मंतरवरती पोहोचतोय, दिल्लीत पोहोचतोय. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये हे आंदोलन केलं जातंय. आता उद्या आमच्याच पक्षाच्या वतीने आणि आदित्य साहेबांच्या वतीने उद्या एक शिवाजी पार्कवरती, छत्रपती शिवाजी पार्कवरती त्या ठिकाणी जंतर हे आहे, आंदोलन आहे. त्याच्यामध्ये आता आम्ही लोक इकडनं जाणार, आम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी होणार आणि त्यामुळे अशा पद्धतीने जिथे जिथे कुठे म्हणून प्रत्येकाला काही जाणं शक्य आहे अशातला काही भाग नाही, परंतु ज्याला जिथे शक्य होईल मुंबईतल्या आंदोलनात सहभागी होणार. मुंबईतल्या आंदोलन सहभागी होऊ. वेळ पडली तर आम्ही तिकडे दिल्लीतही जाऊ. काही लोक, माझी थोडीशी तब्येत बरी नव्हती तर मी खरोखर स्वतः दिल्लीत त्या ठिकाणी जाणार होतो. ओके, इथे काही विद्यार्थी आहेत आणि आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपलं नाव सांगा आणि हा जो काही गोंधळ सुरू आहे, विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय अशी जी काही ओरड सुरू आहे, नेमकं तुम्हाला वाटतं का की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जे काही चाललेला आहे सावळा गोंधळ तो थांबावा? माझं नाव रिद्धी चाळके. खरं तर जे जंतर मंतरवर चाललंय त्याबद्दल आमच्या पण भावनिक ज्या भावना आहेत त्या ह्याच आहेत की धर्मेंद्र प्रधान जर त्यांची एवढी चूक असेल किंवा जे दिसतंय आज जी तरुणाई भांडते, खरं तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. जर एवढं त्यांच्या कारकिर्दीत जर एवढं सगळं होत असेल तर खरंच ते कुठेतरी चुकतायत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण जेव्हा स्वतःची मुलं किंवा मग स्वतःच्या घरातलं कोणीतरी नीट ऍस्पिरंट असतं तेव्हा आपण समजू शकतो, पण जर त्यांच्याच ह्याच्यातलं कोणी नसेल तर ते कसं समजणार? त्यामुळे जर खरंच आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणाई तिथे जमली आहे, तरुणाईचा आक्रोश चाललाय, तर खरंच ऐकलं पाहिजे. कारण असं म्हणतात नाही, खरं तर भौगोलिक दृष्ट्या पण आपला भारत देश हा तरुणाईवर अवलंबून आहे. तरुणाई सगळ्यात जास्त कामकिर्दीत आहे म्हाताऱ्या वृद्धांपेक्षा. तर तरुणाईचा आक्रोश हा खरंच
असणार आहे तेवढाच असला पाहिजे, तर कुठेतरी आपण पुढे जाऊ, आपला देश विकसित होईल. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि ती गरज आहे काळाची. पुढच्या जर विद्यार्थ्यांचं भवितव्य आपल्याला नीट घडवायचं असेल ते खरंच गरजेचं आहे. पूर्ण मनसुखांना उचलून जाण्यात आलं आहे त्यांना. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांना जेव्हा लाठीचार्ज होतं त्याच्यावरती दांडक्यावरती खील मारून त्यांना मारलं जातं, म्हणजे त्यांची डोकी फोडी, म्हणजे असं काही प्रकार तिथे घडत आहे. ते हिंदुत्व सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा म्हटलेलं आहे, तुम्हाला लाठीचार्ज जर करायची असेल तर तुम्ही मांड्याच्या खाली तुम्ही करू शकता, पण तुम्ही कायद्यांना कील वगैरे लावून त्यांच्यावरती लाठीचार्ज करताय, त्यांचा काय हे आहे दोष आहे ते आम्हाला दाखवून द्यावं त्यांनी. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण सरकारी शाळे बघत त्याच्यात त्यांनी काय हे केलं नाही आजच्या सरकारने, काही नाही. तिथे आपले फक्त बोर्ड लावायचे बीजेपीच्या आणि त्याच्यावरती फक्त प्रतिक्रिया टाकायची, रोजचे सुविचार टाकायचे, त्याचा आपण काय उपयोग करतोय डेलीच्या ह्याच्यात ते आपल्याला बघायचं फार गरजेचं असेल असं माझं मत आहे. चिपळूणमधील तरुणांमध्ये सुद्धा आक्रोश आहे आणि त्या आक्रोशाला हुंकार देण्याचं काम युवा नेते विक्रांत जाधव करत आहेत. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम विक्रांत जाधव करीत आहेत. कॅमेरामन सुशांत निमरेसह सुनील साळवी, सागर वेव, चिपळूण.